मार्गशीर्ष चालू झाला त्याच्यामुळे आमच्याकडे नॉनव्हेज नाही आहे. नॉनव्हेज नसल्यामुळे मला सारखं हे वांगंच करावं लागतं. यांना तर खूप राग येतो वांग्याचा, पण काय करणार वांगच बनवावं लागतंय कारण आता आहे मार्गशीर्ष. तर मी आता वांगं घेतलेलं आहे चिरून. हे भरिताचं वांगं आहे. तेल टाकलेलं आहे, जिरं राई टाकली, कांदा टाकलेला आहे बारीक चिरून. त्याच्यानंतर मग कांदा छान परतून दिला. त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पिकलेला घेतलेला आहे. टोमॅटो घाला. खरंच खूप छान लागतं वांग्याचं भरीत. त्याच्यानंतर वांगं चिरलेलं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. वांगं चांगलं उलटं-पालटं करून घेतलं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी झाकण ठेवून घेणार आहे आणि 5 मिनिटासाठी वाफ काढून घेते. वाफ काढून झाल्यानंतर वांगं असं शिजलेलं खायचं दिसतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद, त्याच्यानंतर मीठ आणि त्याच्यानंतर मसाला. तर तुमच्याकडे कोणतेही जगभरातले मसाले असले ते तुम्ही वापरू शकता. तर मी इथं भरपूर सारे मसाले वापरून त्याच्यानंतर मग फ्रेश अशी कोथिंबीर वरून पेरलेली आहे. तर हे असं काहीसं वांग्याचं भरीत झालेलं आहे. तर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर चला लवकर सबस्क्राईब करा बरं आणि लाईक पण करा. बाय.